राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे नांदेडमध्ये आगमन झाले। जून 22 रोजी पुणे येथून या संवाद यात्रेला सुरुवात झाली। जवळपास 14 जिल्ह्यातून मार्गक्रमण करत ही राज्यमाता गोमाता संवाद यात्रा नांदेडमध्ये पोहोचली। नांदेड जिल्हा गोशाळा महासंघाच्या वतीने या यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आले। नांदेड शहरातील विसावा हॉटेल येथे गोमाता आणि शेती या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले। गोमाता आणि शेती या विषयाची जनजागृती या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहे। दरम्यान सध्याची परिस्थिती पाहता गो आधारित शेती होणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी व्यक्त केले। राज्यमाता गोमाता संवाद यात्रा ही 22 जून रोजी पुण्याहून सुरू झाली आहे। आज ही नांदेडमध्ये आहे। 14 जिल्हे आमचे पूर्ण झालेले आहेत। आम्ही रोज 2 जिल्ह्यात जातोय आणि अतिशय सुंदर असा रथ आम्ही राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा बनवला आहे। आमची ही यात्रा शोभाजी नाही, आम्हाला जो संदेश ह्याच्यातून द्यायचा आहे तो मुख्य संदेश असा आहे की आता जी शेती जी खराब झालेली आहे ती शेती ही गो आधारित शेती होणं खूप महत्त्वाचं आहे। प्राकृतिक शेती होणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे ग्रीन रिव्होल्यूशन आलं, फर्टिलायझर आणि केमिकल फर्टिलायझर आले, पेस्टिसाइड आले, त्याच्याने उत्पन्न तर वाढलं परंतु जमिनीची परिस्थिती खूप खराब झालेली आहे। मला असं वाटतं आम्ही अवेअरनेस करायला आलो आहे की आता गो आधारित शेती, प्राकृतिक शेती, सेंद्रिय शेती करा आणि त्याचा उपाय आमच्याकडे आहे। आम्ही गोखत तयार करू शकतो। आज 986 गोशाळा आमच्या महाराष्ट्रात आहे आणि त्या 986 गोशाळेमध्ये 1,53,000 गोवंश आहे। 10 किलो एक गोवंश 10 किलो शेण देतं। आज 15,30,000 किलो शेण होईल आणि हे दोन्ही एकमेकाला कसं पूरक आहे बघा। यांनी जर शेण बनवायला सुरुवात केली, गोखत तयार केलं आणि ते जर शेतकऱ्यांना दिलं तर त्याच्यातून गो आधारित शेती सुरू होईल। हे आम्ही सगळ्या गोशाळेला आवाहन केलेलं आहे आणि आम्ही आवाहन अशासाठी केलं आहे की महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत आपण 50 रुपये प्रतिदिन प्रतिदेशी गाय हे अनुदान देतोय। आज 132 कोटी रुपये या गोशाळेला आम्ही अनुदानात वितरित करतोय। मी सगळ्या गोशाळा या आत्मनिर्भर करणार आहे आणि त्याचं पाऊल मी उचललेलं आहे आणि मला खात्री आहे की मी लवकर हे सगळ्या गोशाळा आत्मनिर्भर करेल आणि मी माझ्या ऑफिसमध्ये बसून नाही करू शकत, म्हणून आम्ही सगळ्या जिल्ह्यातून प्रवास करून 5 जुलैला आम्ही नागपूरमध्ये जातोय। संस्थापक गजाननजी जोशी यांचं या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या